नमस्कार अमरावती शहरातील गाडगेनगर परिसरात असलेल्या प्रगती महाविद्यालयातील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया काही काळासाठी ठप्प झाली। खोली क्रमांक 3 मधील ईव्हीएम मशीनचे बटनच दबत नसल्याने गेल्या 20 मिनिटांपासून मतदान थांबले आहे। याच मतदान केंद्रावर भाजप नेते तथा माजी मंत्री प्रवीण पोटे यांचे मतदान असल्याने ते आपल्या कुटुंबासह मतदानासाठी केंद्रावर पोहोचले होते। मात्र मशीन बंद असल्याने त्यांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली। दरम्यान मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून ईव्हीएम मशीन दुरुस्त करण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नाही पहा, आता टेक्निकल विषय आहे हा। प्रगती स्कूलमध्ये राधानगर या ठिकाणी रूम नंबर 3 मध्ये तो तांत्रिक मशीनचा बिघाड झालेला आहे। मला असं वाटतं की 5-7 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटाच्या आतमध्ये बंद होतील। सकाळी असल्यामुळे खूप काही अशी गर्दी नाही आहे, पण निश्चित जे काही मतदान करण्यासाठी लोक आले त्यांना थोडासा आज सहन करावा लागतो। त्याबद्दल पण तातडीनं मला असं वाटतं प्रशासन कारवाई करेल। तुम्ही किती वेळापासून थांबलेले? नाही, मला 5-7 मिनिटं झालेत आता, एक फार जास्त वेळ झाला नाही। आता तसं झाला मला अर्धा तास, कारण सगळे कार्यकर्ते असतात किंवा आपले पदाधिकारी असतात किंवा आता भारतीय जनता पार्टी मतदान करणारी मंडळी असतात, त्यासाठी बोलावंच लागतं। त्यामुळे ते काही फार मोठा विषय नाही, पण एक 10-15 मिनिटांमध्ये लगेच तांत्रिक दुरुस्ती होईल असं मला वाटतं।